नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस आणि यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम झणझणीत अशी मसाला शेवगा बनवलेली आहे. आणि ही भाजी तुम्ही जर एकदा खाल्ली ना तर तुम्ही बाहेर जाऊन जेवायचंच विसरून जा. एवढी झणझणीत आणि मस्त टेस्टी लागते ना चवीला. तुम्ही आठवड्यातून एकदा तर नक्की बनवाल, कारण शेवगा हा भरपूर प्रोटीनचा असणारा स्रोत आहे आणि आठवड्यातून किमान एकदा तरी आपण ही भाजी खाल्ली पाहिजे. जी लोक व्हेजिटेरियन आहेत ना त्यांनी तर आवर्जून ही भाजी आठवड्यातून किमान एकदा तरी खाल्ली पाहिजे. आणि चवीला म्हणाल तर नॉनव्हेजपेक्षा भारी लागणारी भाजी आहे ही. तर आता आपण रेसिपीला तर सुरुवात केलेलीच आहे. तर त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ प्लीज पूर्ण पहा. तर आता आपण शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या कट करून त्याचे थोडेसे सालं काढून घेतलेले आहेत. आता आपण इकडे गॅसवर ठेवलेले आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे घातले. जिरे तडतडले की आपण ह्या शेंगा ज्या आहेत ना कट केलेल्या त्या धुवून घातलेल्या आहेत. थोडीशी हळद घालायची आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता आपण थोडंसं परतून घेणार आहे. तर या पद्धतीने जर शेंगा आपण उकडून घेतल्या ना तर शेंगाला खूप छान चव येते. आणि नंतर आपण जेव्हा भाजीला फोडणी घालतो ना तर तेव्हा भाजीला शिजण्यासाठी पण खूप कमी वेळ लागतो. आता आपण ह्या शेंगा उकडून घेणार आहेत. 6 ते 7 मिनिटांपर्यंत आपण हे उकडून घेणार आहे. आता आपल्या शेंगा उकडत आहेत तोपर्यंत आपण बाजूला आपल्या ह्या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तर तो तयार करून घेऊया. तर आता आपण घेतलेलं आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. तर आता हे खोबऱ्याचे आपण छोटे छोटे काप करून हे भाजून घेणार आहेत. आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. नंतर आपण घेतलेलं आहे आता 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीर. आता हे सर्व आपण साहित्य जे आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. आता आपण बाजूला एक मिडियम आकाराचा कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे. आपला मसालासुद्धा वाटून झालेला आहे. आता आपण भाजीला फोडणी घालणार आहोत. आता आपण भाजीला पुरेसे तेल घातलेलं आहे. नंतर मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालायचा. आता आपण कट करून घेतलेला कांदा घालायचा आणि फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची. आता कांदा जो आहे तो आपल्याला एकदम गुलाबी होईपर्यंत, ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्यामुळे सुद्धा आपल्या भाजीची जी ग्रेव्ही आहे ना तर ती दाटसर व्हायला मदत होते आणि भाजीला चवसुद्धा खूप छान येते. कांदा पटकन शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, म्हणजे आपला कांदा जो आहे ना पटकन ट्रान्सपरंट होतो आणि भाजी कमीत कमी वेळेमध्ये होण्यासाठी मदत होते. या पद्धतीने शेंगा जर उकडून घेतले ना तर भाजी पटकनच होते, कारण शेंगा उकडेपर्यंत आपण हे बाकीचं भाजीची तयारी करू शकतो. आता आपण घातलेला आहे एक टोमॅटो. आता आपल्याला टोमॅटोसुद्धा चांगला मॅश करून घ्यायचा आहे आणि शिजेपर्यंत आपण त्याला थोडंसं झाकून ठेवायचं 2 मिनिटांसाठी, म्हणजे टोमॅटो जे आहे ना पटकन शिजतो. चवीला खूपच अप्रतिम लागते ही भाजी. टोमॅटो चांगला आपला मॅश करून झाला की आपण आता ह्याच्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे मगाशी आपण ते घालत आहोत. आता हे वाटण घातल्यानंतर सुद्धा परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांपर्यंत. आणि आता आपण घालत आहोत मसाले. तर मसाल्यामध्ये आपण घातलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट, नंतर आपला घरगुती काळा मसाला आणि नंतर आपण घालणार आहोत गरम मसाला, किंवा तुमच्याकडे जर किचन किंग मसाला असेल तर तोही घातला तरी चालतो. थोडीशी धनेपूड आणि जिरेपूड पण घातलेले आहे आपण. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत 1-2 चमचे, म्हणजे हे मसाले जे आहेत ना व्यवस्थित फोडणीमध्ये परतले जातील आणि करपणार नाहीत आणि भाजीला चवसुद्धा आपल्या छान येईल. तर आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेणार आहे. आता आपण थोडीशी हळद घातलेली आहे. आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे.
तर या पद्धतीने परतून झाले की त्या आपण मगाशी उकडून घेतलेल्या शेंगा आहेत ना, तर त्या घालणार आहोत. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता, कारण एकदम दाटसर ग्रेव्हीची आपण जशी रेस्टॉरंटला खातो ना त्याच टाईपची भाजी बनते आणि चवीला म्हणाल तर खरंच खूपच अप्रतिम लागते. तर आता आपले हे मसाले जवळपास परतून झालेले आहेत, मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आपल्या शेंगासुद्धा आपण आता चेक केलेल्या आहेत. तर शेंगासुद्धा आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर आता आपण ह्या शेंगा ज्या आहेत ना, तर त्या उकडून घेतलेल्या पाण्यासहित घातलेल्या आहेत, कारण शेंगाचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो. तर आता आपण भाजीला फोडणी घातलेली आहे. आवश्यकतेनुसार जर तुम्हाला वाटलंच थोडासा रस्सा आणखीन पातळ हवा तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. आणखीन 1 वाटी पाणी घातलं तरीही चालू शकतं. तर आता मस्त 3-4 मिनिटांपर्यंत आपली भाजी शिजून द्यायची आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे तुम्हाला कलर बघा भाजीला किती छान आलेला आहे आणि तशीच चवीलासुद्धा अप्रतिम लागते. एकदम झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी भाजी बनलेली आहे आपली. तुम्हीसुद्धा या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला तुम्ही आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आता आपली ही एकदम झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रेसिपी तयार झालेली आहे. एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.